प्रेक्षक आपण आहोत आता भोसरी विधानसभा मतदारसंघात। भोसरी विधानसभा मतदारसंघातील जाधववाडी परिसरात आपण आहोत। या ठिकाणी राहणारे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचे आमदारांवर आणि तत्कालीन महापौर राहुल जाधव यांच्यावर गंभीर आरोप आहे। नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया। आपल्या सोबत या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत। विठ्ठल चव्हाण यांचं नाव आहे। चव्हाण साहेब, काय नेमकं प्रकरण आहे? आज तुम्ही या ठिकाणी आलात, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? जाधववाडीमध्ये डीपी प्लॉट आमच्या जागेमधून टाकला गेला। तिथे माझे पूर्वी घरं होते, ते घरं पाडले गेले रस्त्यात जाते म्हणून त्याचा आम्हाला टीडीआर दिला गेला। परंतु आमचा पूर्ण गट 606 हा सावतामाळी मंदिरापर्यंत आहे आणि ती जागा महत्वाची वाटली म्हणून आमदार साहेबांच्या भावाने फोन केला की तिथे काय करू नका, आम्हाला मॉल बांधायचा आहे। पण ती जागा तशीच राहिली आणि मग महापौर राहुल जाधव यांना अटक करून त्या जागेवरती अतिक्रमण करून ती जागा काहीच हे केली नाही। त्याचा आम्हाला मोबदला मिळाला। त्याच्या शेजारी मधली आमची जागा राहिली, त्याच्यासाठी आम्हाला गुंड आणून मारहाण केली आणि ताबा घ्यायचा मागितला, पण तो काय ताबा आम्ही दिला नाही। ते असे आमदार साहेबांच्या तर्फे गुंड आणतात, राहुल जाधवने गुंड आणले आणि गुंडांतर्फे आम्हाला मारहाण केली। चव्हाण परिवाराला मारहाण केलेली। 2016ला आम्ही नगरपालिकेच्या ताब्यात दिली आणि 2018 त्याच्यात डीआरसी झाली, डीआरसी आम्ही घेतली। मग त्याच्यानंतर त्यांना ही मौल्यवान जागा वाटल्यामुळं आमदारांनी आणि आमदारच्या भावाने दाबून धरली आणि राहुलला ती खरेदी करायला लावली आरक्षण। परंतु ती जागा आमची स्वतःची आहे। आम्ही नगरपालिका रोडसाठी दिलेली, पण राजकीय दबाव आणून ती जागा त्यांना गिळंकृत करायची आणि ती गिळंकृत आम्ही करून नाही दिली तर आमच्यावरती राहुल जाधवने गुंड आणून मारला चव्हाण कुटुंबाला। हो, कधीची घटना आहे? 2-3 महिन्यापूर्वीची घटना आहे की आम्हाला कुटुंबाला गुंड आणून मारले, गुंडांनी मारला आम्हाला, ते आम्हाला ताबा द्या। तरी आम्ही मार खाल्ला पण त्याला ताबा दिला नाही, कारण तिथं दोन्ही बाजूने रोड केला तरी जागा मोठमोठी राहते, ते आमचे राहते आणि हे दबाव जागा तुम्ही दाखवू शकता इथं या दुकानचं नाव घेत भवानी ट्रेडिंगच्या जवळ जे जागा आहे आमची, ती संपूर्ण जागा आमची आहे। त्या जागेमध्ये त्यांनी हे टाकलं, दुकानं टाकली आणि अतिक्रमण केलं। जागा तर पालिकेला देण्यात आली होती रस्त्यासाठी। हा डीपी रोड जो सँक्शन झाला जसं तुम्ही म्हणताय, तो रस्ता का नाही झाला? हा रस्ता डीपी केलाच नाही। त्यांना ती जागा सगळं गिळंकृत करायचे आणि रस्ता मंदिराच्या बाजूला पुरेला घ्यायचा गारामध्ये। आणि आमचं म्हणणं, आमची जर जागा नगरपालिकेने रस्त्यासाठी घेतली तर रस्ता करावा, त्याच्यामुळे आमची जागा आम्हाला परत द्यावा त्यांनी, कारण तिथं आमची घरं होती, गिरण होती, ती काढायला लावली। ही सगळी आमदाराचा दबाव। एवढी जागा होती तुमची? किती जागा? 3 एकर जागा आमची रोडला गेलेली, 112 गुंठे जागा रोडला गेलेली। त्या रोड मध्ये आमची 5 घरं पाडली, एक गिरण पाडली आणि फक्त जी सावतामाळी मंदिराच्या टोकाला आहे ती चांगली जागा, तर ती जागा त्यांना मॉल बांधायचा म्हणून त्यावेळेस त्यांचा दबाव चाललेला आहे। मग नगरपालिका काहीच करत नाही, अधिकारी काय करत नाही। पण लिगली जर आपण पाहिलं तर ही जागा अधिकृतपणे पालिकेला गेले, मग त्याच्यावर त्यांनी कसा दावा मारला? त्यांनी काय केलं, जिथं रस्त्यात जाते ना तिथंच पत्रे शेळ मारले, बरोबर, आणि दुसऱ्या बाजूने मारायला गेले तर ती जागा उरलेली जागा आमची आहे की जी आम्ही नगरपालिकेला दिलेली आहे। त्यातली काही जागा आमची शिल्लक राहते। तिथं टोटली 20 गुंठे जागा आहे आणि 20 गुंठ्यामध्ये इकडून जर गेलं रोडला तर 5 गुंठे जाते, तिकडला रोड झाला तर 3 गुंठे जाते। उरलेली जी 10 गुंठे जागा आहे त्या आम्हाला स्वतःला घरं बांधण्यासाठी आम्ही शाळेचं आरक्षण होतं ते उठवलं आणि ती स्वतःला बांधण्यासाठी घेतली, तर त्यांच्या डाव टाकायला लागली। ती जागा आम्हालाच पाहिजे म्हणून दबाव आणला आणि काही जाऊ नाही दिले, त्यांनी गुंड आणून मारले आम्हाला। नेमकं ह्याच्या मागे कोणाचा हात आहे? सगळं दबाव टाकला त्याच्या मागं आमदाराचा हात आहे। आमदारांनी एवढं केलंय। हो, आमदार महेश दादांनीच केले। महेश दादा इथे मॉल बांधायचा होता, त्यामुळे ना तो काहीच करू देत नाही। आणि मग सांगा तुम्ही, जर 606 गट जर आपण रस्त्याला दिलाय तर रस्ता केल्याशिवाय आम्हाला घरं बांधता येत नाही। आम्ही घरं बांधायला तर आमचं पासिंग केलं नाही, मग आम्ही दुसऱ्या जागेत घरं बांधली, रस्ताच करतात आणि नगरपालिकेला मार्किंग पण देत नाही तेव्हा तुमचा रस्ता नेमका किती आहे। मग महेश दादाचा दबाव जास्त आहे। काय म्हणणे नेमकं? आता आपण पाहतोय अतिशय गंभीर प्रकरण आहे, पोलिसांकडे तुम्ही गेलेत, वारंवार पालिकेत देखील मागणी केली, आता काय करणार आहात तुम्ही? आता जो नगरपालिकेने डीपी प्लॅन सँक्शन केलाय ना तो चव्हाण बिल्डिंग चौकापर्यंत आलाय। तो बिल्डिंग कुठे आली नेमकी? काय चव्हाण बिल्डिंग ती कशी, ती मोठी चव्हाण बिल्डिंग आमची आहे, पण कसं हे चुलत्या चव्हाण बिल्डिंगच्या पुढे दक्षिणेला जो राहिलेला सावतामाळी मंदिराच्या पायथ्याची जो रोड राहिलाय तो त्यांनी केला नाही। तो केल्यामुळे आम्हाला घरं बांधता येत नाही, मार्किंग देत नाही। याला कारणीभूत म्हणजे
महेश दादा आहे. महेश दादामुळे ना रोड, मग महेश दादा गावाचा रोड का नाही केला? त्यांनी जर विकास केलाय ना, हा डीपीचा रस्ता कुणाला त्या त्याला मलाही कुणाचे ना काय समजा कोर्ट केसेस असते तर ते म्हणलं असतं बा कोर्ट केस काही नसताना मग महेश दादा का रोड करत नाही? आता प्रशासकीय कारभार आहे, प्रशासकीय कारभार प्रशासक का करत नाही? महेश दादा रोड का करत नाही? हे आमचं त्यांनी रोड केला की उरलेलं जागा आमच्या ताब्यात राहील. काय म्हणले आता जर तुम्ही रोड बघितला 2 ते 3 जण गेलेली आहेत या ठिकाणी, आणि इथं आहे ना अवजड वाहन जाऊ शकत नाही. सगळ्यांचे ट्रक बिक डायरेक्ट मागे येतात. PMPML च्या बस चढू शकत नाहीत. आज ही परिस्थिती आहे. मग हा रोड का होत नाही? जर तुम्ही 10 वर्ष विकास केला म्हणता तर पाण्याचा प्रश्न, पाण्याची लाईन टाकायची होती रस्त्याच्या पश्चिमेला, ती का नाही टाकली? तिथे तुम्ही वरती रोड अडवला राहुल जाधवनी, आणि ती पाण्याची लाईन न गेल्यामुळं लोकांना पाणी प्यायला नाही. मग यांचा टँकर चालतो, टँकर लोकांची टँकरमुळे मग टँकर पण यांचे त्यांचे टँकर त्यांचे. तर संडाचा लोकांनी पुरी घरात बांधलेत ना, ते संडाचाच त्यांचं 1000 रुपये महिना तो पाण्याचे टँकर त्यांचेच, सगळं त्यांचंच आहे. आणि मग लोकांची मानहानी होते, पाणीच नाही ना. पाणी होतं 2 तास याला आहे ना, इकडे लाईन टाकलीच नाही. लाईन टाकण्यासाठी हे केलं तर मला पोलीस यंत्रणा आणून गाडीमध्ये टाकलं होतं, तरी त्यांनी पाण्याची लाईन का नाही टाकली? मग रस्त्याच्या पश्चिमेला जी पाण्याची लाईन आहे लोकांना ती टाकलीच नाही. मला आता सांगा, आता हा जो रस्ता तुमचा आता याच्यावर जो ताबा मारलाय त्यांनी, हा, आता या प्रकरणी तुम्ही कोर्टात जाणार आहात? कोर्टात पूर्वीच गेलेलो आम्ही. अहो, जर 2019 ला आम्ही ज्यांनी घेतली ना त्याचा आम्ही ताबा लावला टाकला. हे तर 2020 ला घेतलीच कशी काय? नगरपालिकेला 17 जमीन दिली तर 2020 ला घेतलीच कशी काय? त्याला कारणीभूत नाही जागा, त्याला मॉल बांधायचा होता इथे म्हणून दाबून धरलं. आणि जिथे लोक मोजायला रोड करायला तर कार्तिक लांडगेने सांगितलं तिथे काय करू नका, आणि हनुमंत जाधवला फोन केला की तिथे काय करू नका, म्हणून ते प्रकरण लांबलं गेलं. त्याला कारणीभूत महेश दादा आणि राहुल आहे.